एक तर पातळ असावी, पातळ असलेली वस्तू आपण पितो, परंतु इथं काय म्हणतात की पिबत भागवतम, हे भागवत पियाचं आहे. पियाचं म्हणजे त्यातला एक एक अक्षर म्हणजे एक अमृताची तुलना करायसारखं अक्षर आहे. एक एक अक्षर महत्वाचं आहे त्याच्यातला, आणि एक एक अक्षराचं सेवन जर आपण केलं तर आपल्या जीवनामधलं कायमच दुःख नाहीसं होतं. अशी ही भागवत आपल्या इथं सुरू आहे. आपल्याच परिसरातील असणारे आमचे हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज यांनी तुम्हाला भागवत सांगतात. तुम्ही ऐकले असेल कथा. मी काय पूर्ण भागवत सांगणार नाही तुम्हाला, पण त्याचं अनुसंधान सांगितलं की भागवत कथा ऐकत असताना आपल्या जीवनातलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजे ते प्रत्यक्षात भागवत ग्रंथ आहे. कलियुगातलं तरुण जाणारं साधन जर कोण असेल तर भागवत आहे. भागवत म्हणजे काय? अरे ग्रंथ नो ह्या श्रीकृष्ण, प्रत्यक्षाचे ग्रंथ नसून त्या ग्रंथ रूपी एक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वास्तविक कुठं असेल तर भागवतामध्ये आहे, असं त्याचं चिंतन आहे. म्हणून याच्याबद्दल अंतःकरणामध्ये आपल्या भाव असणं फार गरजेचं आहे. परमार्थाला अनुकूल जर काय असेल तर अंतःकरणातला भाव असतो, आणि ही भावना अंतःकरणातला जो भाव आहे, हे भाव निर्माण होण्यासाठी, ते भाव उत्पन्न होण्यासाठी आपला अनंत जन्माची पुण्य लागते. पुण्याशिवाय घडत नाहीये. पुण्य पाहिजे, अनंत जन्मीचं पुण्य लागतं. म्हणून तर महाराज सांगतात की देवा, कारण प्रत्येक व्यक्ती हा भावप्रधान आहे, पण प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तो भाव असतो असं सांगता येणार नाही. जगामध्ये जर विचार केला तर अनंत जीव आहेत, अनंत जीव आहेत, पण अनंत जीवाच्या ठिकाणी परमात्म्याच्या संबंधानं भाव तयार होईल असं सांगता येणार नाही. आपला भाव वेगळा वेगळा आहे. आपल्या भावनेची ऊर्जा सुद्धा वेगळी वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या संबंधानं भाव असेल, प्रत्येक कुठल्याही व्यक्तीच्या संबंधानं भाव असेल, परंतु परमात्म्याच्या संबंधानं अंतःकरणामध्ये भाव निर्माण होणं सुद्धा एक पुण्य लागतं महाराज.